नमस्कार मित्रांनो, आज आपण PM विश्वकर्मा योजनेविषयी माहिती बघणार आहोत। मग PM विश्वकर्मा योजना काय आहे? तर PM विश्वकर्मा ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने कुशल कारागिरांना विनातारण कमी दरातील कर्ज, कौशल्य प्रशिक्षण, आधुनिक साधने, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेली केंद्रीय योजना आहे। या योजनेमध्ये कोणकोणते फायदे मिळतात याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कुशल कारागिरांचे फार मोठे योगदान आहे। कारागीर सामान्यतः त्यांच्या पारंपरिक साहित्यांनी काम करत असतात। त्यांच्या पूर्वजांकडून विविध कलाकुसर करण्याची वारसा त्यांना मिळालेला असतो। या क्षेत्रातील कुशल कारागीर असंघटित क्षेत्रात काम करत असतात, त्यामुळे ते अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाही। या कुशल कारागिरांना विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते। यामध्ये लोहार, कुंभार, सुवर्णकार, सुतार यासारखे कुशल कारागीर समाविष्ट असतात। या अनुषंगाने प्रधानमंत्री यांनी विश्वकर्मा योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत कुशल कारागिरांची गुणवत्ता सुधारणे, उत्पादन वाढवणे, उत्पादन देश पातळीवर व जागतिक पातळीवर पोहोचवणे आणि या सर्वातून या कुशल कारागिरांची आर्थिक स्थिती उंचावणे, यासोबतच त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचा व त्यांच्या कलेचा वारसा जपणे हा या विश्वकर्मा योजनेचा उद्देश आहे। मग याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। आणि आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। तर मित्रांनो, या योजनेची पात्रता काय आहे? तर या योजनेसाठी आपले वय कमीत कमी 18 वर्षे असायला हवे। अर्जदारांनी यापूर्वी मागील 5 वर्षात केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेअंतर्गत, उदाहरणार्थ PMEGP, CMEGP, मुद्रा योजना, PM स्वनिधी कर्ज योजना यात घेतलेली नसावी। मग मुद्रा योजना, PM स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज घेऊन ते पूर्ण परतफेड केलेले असेल तर ते या योजनेसाठी पात्र आहेत। एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल। शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्ती योजनेसाठी पात्र नाहीत। विश्वकर्मा योजनेसाठी पारंपरिक साहित्याच्या मदतीने काम करणारे कुशल कारागीर यासाठी पात्र असतील। मग त्यामध्ये 18 प्रकारचे कुशल कारागिरांचा समावेश आहे। त्यामध्ये सुतार, लाकडी होड्या तयार करणारे, विविध शेती उपयोगी हत्यारे तयार करणारे, लोहार, कुशल कारागिरांना लागणारे टूल्स तयार करणारे, चावी तयार करणारे, मूर्तिकार, सोनार, कुंभार, चांभार, घर बांधकाम करणारे, गवंडी मिस्त्री, फरशी बसवणारे, बांबूच्या टोपली तयार करणारे, झाडू तयार करणारे, हाताने पाय पुसणे किंवा दोऱ्या तयार करणारे, हाताने खेळणी बनवणारे, न्हावी, फुलांचे हार डेकोरेशन करणारे, धोबी इस्त्री करणारे, टेलर किंवा शिंपी, मासे पकडण्याचे जाळे तयार करणारे, अशा प्रकारचे 18 कुशल कामगार यासाठी पात्र असतील। तर मित्रांनो, या ठिकाणी विश्वकर्मा योजनेअंतर्गत ओळखपत्र व प्रमाणपत्र दिले जाते। या ठिकाणी या कुशल कारागिरांना असेल तर प्रमाणपत्र मिळेल। या ठिकाणी ओळखपत्राचा व प्रमाणपत्राचा उपयोग आपल्याला या योजनेच्या पुढील फायद्यासाठी होईल। हे ओळखपत्र आपल्याला डिजिटल स्वरूपात तसेच फिजिकल स्वरूपात मिळते। विश्वकर्मा योजनेमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम हा 3 टप्प्यात घेतला जातो। पहिला टप्पा आहे कौशल्य तपासणी, म्हणजे आपलं त्या ठिकाणी मुलाखत होईल, म्हणजे इंटरव्ह्यू होईल, तसेच बेसिक प्रशिक्षण होईल, नंतर ॲडव्हान्स प्रशिक्षण होईल। तर मग कौशल्य तपासणीमध्ये विश्वकर्मा योजनेअंतर्गत आपण ज्या व्यवसायाचे कौशल्य आपल्यामध्ये आहे त्याविषयी आपल्याला प्रश्न विचारले जातील आणि त्याचे व्हेरिफिकेशन करून आपल्याला त्या ठिकाणी गुणवत्ता वाढेल या बाबींचा विचार केला जातो। ही तपासणी केवळ चाचणी म्हणजे साधी व्हेरिफिकेशन पद्धत असणार आहे, ज्यात पहिले जाईल की आपल्याला जे काम येते किंवा नाही। त्यामुळे जे कुशल कारागीर आहेत त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, कारण आपण जे काम करत आहात त्याबद्दलच ही तपासणी होणार आहे। बेसिक प्रशिक्षण, मग हे बेसिक प्रशिक्षण एकदा का आपले कौशल्य तपासणी झाली की आपल्याला आपले कौशल्य विकासासाठी एक बेसिक प्रशिक्षण दिले जाईल। या प्रशिक्षणामुळे कारागिरांच्या उत्पन्नात वाढ होईल, गुणवत्तेत वाढ होईल। प्रशिक्षणामध्ये कारागिरांना आधुनिक टूलचे प्रशिक्षण दिले जाईल, डिजिटल व आर्थिक बाबींचे प्रशिक्षण दिले जाईल। या प्रशिक्षणाअंतर्गत आपल्या बँकेकडे 1 लाख रुपयाच्या कर्जासाठी शिफारस करण्यात येईल, जेणेकरून आपल्याला 1 लाख विनातारण कर्ज मिळेल। नंतर ॲडव्हान्स प्रशिक्षण कार्यक्रम, लाभार्थीला जर पुढील ॲडव्हान्स प्रशिक्षण घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतात। हे प्रशिक्षण 120 तासांचे
किंवा 15 दिवसांचे असेल. हे प्रशिक्षण लाभार्थ्याला स्वयंरोजगारापासून उद्योजकतेकडे नेणारे असेल. तसेच यामध्ये लेटेस्ट तंत्रज्ञान, डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग याचे प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण केलेल्या विश्वकर्मा योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील 2 लाख रुपयापर्यंत विनातारण कर्ज मिळू शकेल. मग या प्रशिक्षणासाठी आपल्याला प्रति दिवस 500 रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच सोबत प्रशिक्षणाच्या ठिकाणी राहण्याचा व जेवणाचा खर्च ही संस्था करेल. त्यामुळे कारागिरांना कोणताही खर्च प्रशिक्षणासाठी लागणार नाही व अनुदानामुळे आर्थिक नुकसान होणार नाही. प्रशिक्षण झाल्यानंतर आपल्याला लगेच बेसिक प्रशिक्षण घेतल्यानंतर 15,000 रुपयाचे टूल किट अनुदान मिळणार आहे. या अनुदानाचा टूलबॉक्स घेण्यासाठी आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल आणि कुशल कारागिरांच्या गुणवत्ता व उत्पादकता नक्कीच वाढेल. विश्वकर्मा विनातारण कर्ज आपल्याला कौशल्य तपासणी व बेसिक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1 लाख रुपयाचे विनातारण कर्ज मिळू शकेल. या योजनेअंतर्गत एकूण 3 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख रुपये, दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 लाख रुपये कर्ज मिळणार आहे. मग कर्जाचा पहिला टप्पा म्हणजे बेसिक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1 लाख पर्यंत कर्ज मिळेल. परतफेडीचा कालावधी 18 महिने आहे. दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपये कर्ज मिळेल. परतफेडीचा कालावधी 30 महिने आहे. विनातारण कर्जासाठी लागणारे बँकेत कागदपत्रे कोणती? मग आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, राशन कार्ड, कौशल्य व्हेरिफिकेशन पूर्ण झालेल्याचे प्रमाणपत्र, बेसिक प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. कुठल्याही बँकेत कर्ज थकीत असू नये. वस्तूंची ऑनलाईन विक्री करण्यासाठी राष्ट्रीय विपणन समिती लाभार्थ्यांना त्यांचे प्रोडक्ट ONDC या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर विकण्यासाठी मदत करेल. नोंदणी प्रक्रिया कशी? तर सर्वात प्रथम आपण या योजनेसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंद असलेल्या कारागिरांना नोंदणीसाठी प्राथमिकता दिली जाईल. त्यासोबतच इतर कुशल कारागिरांना कॉमन सर्व्हिस सेंटर CSC केंद्रावर जाऊन किंवा स्वतः ऑनलाईन माध्यमातून रजिस्ट्रेशन करता येईल. रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर, आधार लिंक, बँक खात्याचा तपशील लागेल. या रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी तसेच विश्वकर्मा योजनेचे ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी कोणताही खर्च नाही. रजिस्ट्रेशन आधार बायोमेट्रिकच्या आधारे केले जाईल. मग विश्वकर्मा योजनेची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर कशी राहील? मग सर्वप्रथम आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागेल. मग लाभार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर ग्रामपंचायत, महानगरपालिका पातळीवर व्हेरिफिकेशन होईल. नंतर डिजिटल व्यवहारांसाठी QR कोड किंवा UPI पेमेंट सुरू केले जाईल. UPIचे डिटेल्स NPSCI कडे पाठवले जातील. त्यानंतर डिजिटल व्यवहारासाठीचे 1 रुपया प्रोत्साहन अनुदान जमा होईल. वरील प्रोसेस सोबतच लाभार्थीचे प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळेल. लाभार्थीची माहिती प्रशिक्षणासाठी MSDE कडे पाठवली जाईल. 5 दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. मग नंतर 15,000 रुपयाचे टूल बॉक्ससाठी अनुदान मिळणार आहे. मग नंतर 1 लाखाच्या कर्जासाठी माहिती बँकेकडे पाठवली जाईल. अशा प्रकारे मित्रांनो, या योजनेचा आपल्याला फायदा होणार आहे. आपण या योजनेचा फायदा नक्की घ्या आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.